चला म्हणे उलगडूया। जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण न झाल्यास मनुष्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते। पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे असे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री डॉक्टर सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा जलमित्र पुरस्कार आज आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशा मधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त IFS डॉक्टर अजित पटनाईक यांना आज डॉक्टर सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगलीचे निवृत्त जिल्हाधिकारी आणि यशोदा पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक आणि सचिव डॉक्टर अरुणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्र पुण्याचे अध्यक्ष अनिल पाटील आणि जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी उपस्थित होते। यावेळी वनराईचे संस्थापक डॉक्टर मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांना लक्षवेधी सन्मान प्रदान करण्यात आला। तसेच पाणी वाचवा असा संदेश देणाऱ्या स्टिकरचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले की थोड्या फार फरकाने पाणी हा प्रश्न सर्वांना भेडसावत असून त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात आहे। पाणी प्रश्नाशी संबंधित अनेक कंगोरे आहेत, ते सर्व कंगोरे ओळखून पाणी प्रश्नावर वैयक्तिक, सार्वजनिक आणि संस्थात्मक पातळीवर काम होणे आवश्यक आहे। पाण्याच्या प्रश्नांशी निगडीत जमीन, जंगल असे अनेक स्तर आहेत। पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जमीन आणि जंगल यांचे संवर्धन होणे देखील आवश्यक आहे। पक्ष्यांचे स्थलांतर ही एक केवळ नैसर्गिक घटना नसून जैवविविधता संवर्धनातील एक हा मोठा घटक आहे। परागीभवनामुळे शेतीची सुपीकता वाढते। मानवी उत्क्रांतीच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा कोणतेही विज्ञान परागीभवनाला पर्याय ठरू शकले नाहीत। जल, जंगल, जमीन आणि पक्ष्यांचे स्थलांतरण याबाबत मानवाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे। यावेळी बोलताना शेखर गायकवाड म्हणाले की नवीन पिढीला निसर्गाशी जोडून घेण्यासाठी वेळप्रसंगी त्यांच्या शैक्षणिक तासिका कमी करून त्यांना प्रत्यक्ष दोह, नदी, तलाव येथे नेऊन प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे। नद्या, तलाव यांचे पुनरुज्जीवन करून मानवाचे स्थलांतर थांबवू शकते आणि स्थानिक पातळीवर रोजगाराचे नवीन पर्याय निर्माण करता येतात। हे मी माझ्या प्रशासकीय कामकाजाच्या काळात सिद्ध करून दाखवलं। पाणी या विषयासंदर्भात संवेदनशीलता केवळ कार्य करणाऱ्यांपुरती मर्यादित न राहता गावागावात देखील ती संवेदनशीलता वाढवली पाहिजे। यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर अजित पटनाईक म्हणाले की चिलिका सरोवर मृतावस्थेत असल्याचे घोषित करण्यात आले होते। वैज्ञानिक आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रीकरणातून त्या सरोवराचे पुनरुज्जीवन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो। यावेळी डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले। सुनील जोशी यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली। प्राध्यापक डॉक्टर मंगेश कश्यप यांनी पुरस्कार्थी डॉक्टर अजित पटनाईक यांचा परिचय करून दिला। दत्ता मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले। प्राचार्य प्राध्यापक प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले।